गणेश उत्सवात प्रशासनाने कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान या संकल्पना राबवू नयेत. हिंदू जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन. कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यामुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही. मात्र तेच पालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी आपल्या कृत्यावर पांघरून घालत वर्षातून एकदा येणाऱ्या गणेश उत्सवाला प्रदूषणास जबाबदार ठरवतात. त्यामुळेच गणेश मूर्तीच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेश मूर्तींचं दान करण्यास किंवा कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेश भक्तांना भाग पाडलं जात आहे. तरी गणेश उत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून प्रशासनाने कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान या अशास्त्रीय संकल्पना राबवू नयेत. या मागणीचं निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं. या प्रसंगी हिंदुत्व निष्ठांनी गणेश मूर्ती विसर्जन हा भाविकांचा धार्मिक अधिकार असल्याने गणेश भक्त आणि भाविकांना वाहत्या पाण्यातच विसर्जन करतील अशी ठाम भूमिका आयुक्तांकडे मांडली. समितीच्या निवेदनाची नोंद घेऊन आयुक्तांना प्रशासनास आवाहन करण्याचं काम करेल, कोणावरही जबरदस्ती करणार नाही असं सांगितलं. याच मागणीचं निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आलं. हे निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगले यांनी स्वीकारले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री उदय भोसले, सकल हिंदू समाजाचे श्री अभिजित पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री दीपक देसाई, शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक श्री सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री संभाजीराव भोकरे, करवीर तालुका प्रमुख श्री राजू यादव, श्री संदीप शेटके, हिंदू महासभेचे जिल्हाप्रमुख श्री मनोहर सोरप, हिंदू जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री किरण दुसे आणि श्री शिवानंद स्वामी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री संदीप सासने, मराठा उद्योजक श्री प्रसन्न शिंदे, श्री विक्रम जरग उपस्थित होते. यावेळी करण्यात आलेल्या काही मागण्या: गणेश भक्तांकडून मूर्तीदान प्रशासनाने वा अन्य अशासकीय संस्थांनी घेऊ नये. तसेच प्रतिवर्षी लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून कृत्रिम तलाव सिद्ध करण्यात येऊ नये. महापालिका प्रशासनाने प्रशासन पंचगंगा नदीवर बॅरिकेड्स लावून मूर्ती विसर्जन करण्यास बंदी न लावता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावयाचे आहे त्यांना ते करू देण्यात यावं. गणेश मंडळांना तसेच गणेश भक्तांना पूर्वापार धार्मिक प्रथा परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रातील मूर्ती विसर्जन करण्यास अनुमती देण्यात यावी. मी राजू यादव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, करवीर तालुका प्रमुख. आज कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना आम्ही एक निवेदन दिलं. 7 तारखेला गणेशोत्सव येतो आणि गणेश मूर्ती विसर्जन करण्याची तयारी आता त्यांची आत्तापासूनच चालू आहे. ठिकठिकाणी कायलीची व्यवस्था केली जाते असे महापालिका सांगते. पण आपलं हिंदू शास्त्र काय सांगते? वाहत्या पाण्यात गणेश मूर्ती विसर्जन झालं पाहिजे. वर्षभर इतके नदी प्रदूषित होते, त्यावेळी हे महापालिका असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, हे झोपा काढतं. आणि हिंदूंच्या सणाला, काही पुरोगाम्यांच्या सांगण्यावरून हिंदूंच्या सणाला हे महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, प्रशासनच आता पुरोगामी झाले का काय अशी एक शंका येते. तर आम्ही हिंदुत्ववादी, सकल हिंदू समाज, हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापुरातील समस्त जनतेला आवाहन करतो की वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जन झालं पाहिजे. आणि जर प्रशासन आडवं येत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देऊन संघर्षाला आम्हीही तयार आहे. हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे, उचगाव, कोल्हापूर. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.